मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला चित्रसंवादमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, आपला विचार प्रकट करण्यासाठी कलाकार कलेचा आश्रय घेतो. कधी शब्दांमधून, साहित्यामधून, कधी अभिनयातून, कधी संगीतातून, कधीतरी चित्र आणि शिल्प या माध्यमामधून तो आपले विचार प्रकट करतो. कला ही केवळ करमणूक म्हणून नाही, केवळ आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी नाही. कला ही कधीकधी आपल्याला विचार करायला लावते. कलाकृती निर्मितीसाठी ज्याप्रमाणे संवेदना महत्त्वाची आहे, कुठली तरी प्रोत्साहन किंवा प्रेरणेची आवश्यकता आहे, अनुभूतीची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे अशी एखादी वेदना मनाला अस्वस्थ करणारी, दुःख देणारी कला निर्मितीला कारण बनू शकते. आणि हे कसं घडतं ते आम्ही चित्रामधून प्रकट केलेलं आहे. आजही ती घटना आठवली की मन तीव्र वेदनेने कंपित पावतं. काही क्षण मन सुन्न होता. मला आठवतंय 26 जानेवारी 2001 रोजी भुज आणि गुजरात प्रांतामध्ये जो सर्वात मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी मी पुण्यात होतो. एका कार्यक्रमात असताना आम्हाला वार्ता कळली की असा मोठा भूकंप झाला आहे. सगळेजण दुःखी झाले, स्तब्ध झाले आणि संध्याकाळपर्यंत त्या घटनेचे पडसाद, त्याची वार्ता, त्याची भीषणता एक एक करून यायला लागली. त्यावेळी केवढी मोठी हानी मनुष्य जातीची झालेली आहे हे केवळ एका प्रांताला नव्हे, केवळ एका देशाला नव्हे, सगळ्या जगाला सुद्धा हादरवून टाकणारी ती घटना होती. त्याच रात्री घरी आल्यानंतर मी अभ्यासिकेमध्ये माझ्या स्टुडिओमध्ये बसलो असताना एक वार्ता सारखी डोळ्यासमोर येत होती. ती म्हणजे 26 जानेवारीचं झेंडावंदन करण्यासाठी, ध्वजारोहण करण्यासाठी एका शाळेमध्ये शुचिर्भूत होऊन सगळी मुलं युनिफॉर्ममध्ये आलेली असतात. ध्वजावंदनासाठी पाहुणे आलेले आहेत, शिक्षक तयार आहेत आणि अचानक असा मोठा भूकंप होतो. होत्याचं नव्हतं होतं, सगळं ढासळलं जातं. ज्या ध्वजारोहणासाठी ध्वजदंडावरती ध्वज न फडकलेल्या ध्वजाची दोरी, रश्मी लोंबकळत आहे, जे हात त्या ध्वजाला सलामी देण्यासाठी आले होते ते आज निष्प्राण होऊन गाडले गेलेले आहेत आणि सहायताची, मदतीची हाक देत आहेत. जे 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 उभं होतं ते सगळं आडवं झालं आहे, भग्न झालेलं आहे. आमच्या चित्रासाठी अशी एखादी भावना जी मनपटलावरती तीव्र अशी पडसाद उमटवून जाते
आणि तो विचारांचा ओघ कागदावरती उतरवण्यासाठी जलरंगाशिवाय दुसरा कुठला माध्यम योग्य वाटत नाही. ज्या रंगपेटीतल्या रंगाने आपल्या सौंदर्यासहित सुंदर चित्र निर्माण केली होती, त्या रंगपेटीतला प्रत्येक रंग आज मला निस्तेज वाटत होता त्यावेळी. आणि त्या अवस्थेमध्ये त्या रंगपेटीतल्या रंगांनी सुद्धा जणू ती भावना ओळखली होती आणि त्यातून हे चित्र साकार झालं. फ्रेश आणि तजेलदार दिसणारे रंग हा निस्तेज होऊन कागदावर उमटत होते. मित्र हो, वर्तमानातली घटना हे वर्तमानच असं आहे की प्रत्येक क्षणाला ते भूतकाळाकडे जात असतं आणि होऊ घातलेला प्रत्येक क्षण हा वर्तमानात येण्यासाठी एका रांगेत उभा असतो. तेव्हा भूतकाळाकडे जाणारा वर्तमान आणि भविष्य वर्तमानाकडे येणारा काळ हा प्रवाह वर्तमानाचा स्थिर करण्याचं सामर्थ्य हे कलेमध्ये आहे. कारण ती अनुभूती, तो विचार ज्यावेळी चित्रातून प्रकट होतो त्यावेळी ते स्थिर चित्र केवळ चित्र राहत नाही, तर त्या घटनेचं ते इतिहासाचं पान असतं. असं हे चित्र तयार झालं. मित्र हो, मी सांगतो तुम्हाला की वासुदेव कामत म्हटलं की पोर्ट्रेट आर्टिस्ट, वासुदेव कामत म्हणजे लँडस्केप आर्टिस्ट, वासुदेव कामत म्हणजे रिलिजियस पेंटिंग करणारा चित्रकार. असं नाही आहे. चित्रकलेतले अनेक अंगांची मी कामं करत असलो, अनुभूती घेत असलो, तरी मन नावाची जी गोष्ट आहे ना, ते कधी आनंदित असतं, कधी स्थिर असतं, कधी शांत असतं, कधी ते भयदस्त असतं, कधी कधी दुःख वेदनाने भरलेलं पण असू शकतं. कला प्रस्तुत करण्यासाठी ज्या नवरसांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये सुद्धा भय हा एक रस आहे, बिभत्स हा एक रस आहे, शांत हा एक रस आहे, वीरता हे सुद्धा एक रस आहे. तर भयग्रस्त घटना बिभत्सतेचं रसायन घेऊन सुद्धा ती प्रकट होत असते. त्यावेळी ती व्यक्त होण्याची वाट पाहत असते, तेव्हा ते कलाकृती, ते रूप त्या रसासहित प्रकट होतं. म्हणून म्हणतो चित्र हे व्यक्त करण्यासाठी आहे. जी अनुभूती आपण चांगली घेतली, जी अनुभूती आपण वाईट घेतली, जी अनुभूती दुःखाची अनुभवली, त्याची साक्ष देणारा म्हणून ते चित्र तयार झालेलं असतं. आणि मग ते चित्र केवळ एक शैली घेऊन जन्माला येत नाही हो. ते केवळ एक भिंतीवर लावण्यासाठी केलेलं चित्र म्हणून येत नाही, तर ते घटनेला एक मूर्त स्वरूप देऊन त्या घटनेची तीव्रता पुन्हा पुन्हा दर्शवणारं, आपल्याला सावध करणारं आणि नैसर्गिक आपत्ती स्वीकारायची असते आणि मानसिक आपत्ती सांभाळायची असते. आणि मानवनिर्मित, आपली स्वनिर्मित जी काही आपत्ती आहे त्याच्यापासून कसं दूर राहता येईल, कसं चांगलं राहता येईल, ही शिकवण देणारी असते. म्हणून प्रत्येक कलाकृती ही पाहता पाहता वाचायची असते आणि ती वाचायला लागलो की मग आपल्याला खूप काही पुन्हा पुन्हा शिकता येतं, जाणवता येतं. म्हणून हा चित्रसंवादाचा यज्ञ मांडलेला आहे. अशाच आणखी काही चित्रांबरोबर आपण पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.